नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 12वे. समाजसुधारकांची आणि सहभोजनाची अशी रोखटोक विल्हेवाट लावल्यानंतर या बिकट प्रसंगातून खुद्द रवळनाथनेच आपल्यास वाचवले अशा भावनेने आबांनी वाजत गाजत केळ्याचा घड आणून तो देवाला दिला. रवळनाथाला केळ्याचा घड देण्याची प्रथा सर्रास होती. दुसरे देण्यासारखे काहीच नव्हते. प्रत्येकाच्या आवारात केळ हमखास असायची. मासळी नीट करायची त्याच केळीच्या मुळात. आंघोळीही तिथेच. त्या पाण्यात पोचलेल्या केळीला घड लागला की घरी सर्वांना देवाची आठवण व्हायची. चुन्याची पुठे चढवला घड हात न लावता छपराला टांगलेला असायचा. घड पिकून पिवळा धमक झाला की डोक्याला मुंडासे बांधून धड खांद्यावर घेऊन कुळवाडी देवळाचा रस्ता धरायचा. मग रस्त्यावरही 5-25 पोरे घडामागोमाग देवळाकडे जमत. देवापुढे घड ठेवला आणि त्यावर पाणी सोडले की जय देवा महाराजा अशी खणखणीत आरोळी ठोकून गुरव गाराणे घाली. मग तीर्थ घेऊन कुळवाडी श्रद्धेने देवापुढे नाक घाशी. अर्धा अधिक घड जमलेल्या पोरा बाळांना वाटण्यात जाई. प्रसाद म्हणून 2 फणे कुळवाड्यांच्या घोंगडीत पडत. त्यावेळी देवावर लोकांची विलक्षण श्रद्धा होती. देवळातली रवळनाथाची मूर्ती फणसाच्या लाकडाची. त्यामुळे गावात कुणी फणसाच्या लाकडाच्या पाटावर किंवा खुर्चीवर बसत नसे. दातावर मारायला पैसा नसला, सुतार रिकामा बसला असता, पण त्याने मजुरीच्या आशेने कुणाला फणसाच्या लाकडाचा पाठ करून दिला नव्हता. वाऱ्या वादळात मोडून पडलेले फणसाचे झाड सुकून सडून नाहीसे व्हायचे, पण त्याच्या काटक्या कोणी सुद्धा चुलीत सारीत नसत. रवळनाथाची लाकडी मूर्ती 7-1 फूट उंचीची, चांगली भव्य मूर्ती. भुया, डोळे, मिशा चांदीच्या, मुकुट चांदीचा. मूर्ती रोज तेल चुरून काळी तुकतुकीत ठेवलेली. देवाला लागणारी धोतर, अंगरखे, उपरणी लोक नवसा दाखल देत, दागिने देत. भक्तगणांनी नवसा दाखल दिलेली मालमत्ता विपुल होती. देवस्थानच्या मालकीचा जमीन जुमला होता. देऊळ सुद्धा मामूली देऊळ नव्हे, एखादा भला मोठा राजवाडा जणू. या देवस्थानची देखभाल करण्याची जबाबदारी पिढ्यानपिढ्या आपल्या घराण्याकडे होती. देवळात आळीपाळीने काम करणारे गुरव होते. 24 तास लामण दिवे तेवत ठेवण्यासाठी जागरूक राहणाऱ्या पगारी भाविनी होत्या. साफसफाईसाठी नोकर चाकर होते. तिन्ही प्रहरी 3दा नौबती झडवण्यासाठी नगारखान्यात वाजंत्री होते. त्यातही शितल्याची सनई हे मोठे आकर्षण असायचे. नौबतीत सनई वाजली नाही की शितल्या आजारी आहे हे कळायचे. सनई वाजवावी तर त्यानेच. जन्मभर सनई वाजवून वाजवून त्याचे गाल हवा कोंडून ठेवल्यासारखे दिसत. त्या काळात घड्याळाच्या काट्यापेक्षा नगाऱ्यावर पडणाऱ्या काट्यांनुसार गावातील व्यवहार चालत. पहिल्या नौबतीला उठलो, दुसऱ्या नौबतीला पेज जेवायला परतलो, तिसऱ्या नौबतीला घरी समई लावली, अशी त्यावेळी वेळापत्रकाची भाषा असे. ज्याने दिवसातून एकदा तरी देवा तू पाव असे म्हणत देवळातील टांगती घंटा वाजवली नाही असा गावकरी सहसा दिसत नसे. रवळनाथाच्या अंगाला कुड्याच्या पानाचे तुकडे लावून कौल घेतल्याशिवाय गावातले पान हलत नसे. कुठलेही पाऊल टाकण्याआधी देवाचा कौल घ्यायचा. मग ती गोष्ट पुरीच्या लग्नाची असो अथवा घराचे वासे बदलण्याची असो. लग्ने, मुंजी, घर बांधणी, शेती, आजार, यश, अपयश, साऱ्या सुखदुःखाच्या गोष्टी या रवळनाथाच्या संमतीने चालत. शिकार आणि शिमगा हे देवळाच्या आवारातले 2 धामधुमीचे प्रसंग. देवाला वर्षातून एकदा हिंस्र पशूंचा नैवेद्य दाखवावा लागत असे. त्यासाठी 100-150 गावकरी वर्षातून एकदा शिकारला निघायचे. त्यात अनेक बामणही सामील व्हायचे. सारा खर्च देवस्थानकडून व्हायचा. 10-15 मैल रपेट करून कुठल्या तरी जंगलात हे लोक भयभीत होऊन शिरायचे. एकमेकाचे हात धरून झुंडीने रान तुडवायचे.
कुठून सशाने उडी मारली तरी वाघ आला अशा भीतीने ओरडायचे. 150-200 लोकात 8-10 बंदुका असायच्या. त्यातल्या 2-4 छरे मारायच्या बंदुका असत. गावात वानरांचा सुळसुळाट झाला की आवाज काढून त्यांना पळवण्यापुरत्या त्या बंदुका. छरे नसले म्हणजे काळे वाटाणे सुद्धा चालत असत. तरी लोकांनी शिकारी म्हणावे म्हणून त्याही बंदुका बार काढण्यासाठी खांद्यावर घेऊन लोक ऐटीने शिकारीच निघत. नाही म्हणायला काडतुसे भरायच्या 2 बंदुका असत. त्यातली एक गावातल्या फौजदाराची. समुद्रावरची बकी मारायची असली म्हणजे ती बंदूक बाहेर ये. मला आठवते, आपू बक्यांची सागोती खातलय असे विचारून फौजदार मला घेऊन समुद्रावर जात. किनाऱ्यावर 150 बक्यांचा थवा पांढरे शुभ्र पंख उडवत बसलेला असायचा. मी बोललो तर बकी उडून जातील या भीतीने ते माझ्या तोंडावर हात ठेवीत आणि मांजराच्या पावलाने कसला तरी आडोसा घेत. खांद्याला बंदुकीचा दस्ता लावीत आणि नेम धरण्याच्या निमित्ताने 5-10 मिनिटे काढीत. छा, मिली धड गप्प बसणत नाही, माशासारखी हलतात असे म्हणता म्हणता आणि नेम धरता धरता चुकून चापाला बोट लागायचे आणि बार सुटायचा. परीट घडीचे धोतर उडावे तसा तो पाखरांचा थवा आवाजाने उडून जाई. मग मेलेले पाखरू उचलण्यासाठी आम्ही घाईघाईने थवा बसला होता त्या जागी जाऊन शोध करीत असू. पण एकही पाखरू मेले नाही या विचाराने फौजदार खजील होत. मग माझ्या पुढ्यात आपली बेअब्रू नको म्हणून म्हणत, ऐकले आपू, 2-4 तरी बकी जखमी झालीच, उडून गेली तरी खाई ना खाई मरून पडतली. असे हे फौजदार सुद्धा शिकाऱ्याचा खाकी पोशाख चढवून शिकारीच्या जथ्यात सामील होत. लाठ्या काठ्या आपटीत आरडाओरडा करीत सारे लोक रान उडवीत. मग कुठून तरी 8-10 रानडुकरांचा कळप दौडू लागे आणि मग डुक्कर आपल्या अंगावर येतील या भीतीने बंदुका रोखल्या जात. बिगर बंदूकवाले लोक मागे पळत, बेगीन बार काढा, बेगीन बार काढा असे ओरडत आणि मग जीवाच्या आकांताने चाप उडून ढमाढमा बार काढले जात. त्यातला एखादा डुक्कर आडवा होई, त्याच्यावर पुन्हा 2 गोळ्या मारून तो मेलेलाच आहे याची खात्री करून घेतली जाई. मग वाजत गाजत मिरवणुकीने तो डुक्कर देवळात आणला जाई. त्याचा देवाला नैवेद्य दाखवला जाई आणि शेवटी गावाला थोडे थोडे मांस वाटले जाई. तथापि डुक्कर कोणाच्या गोळीने मेला याची चर्चा होऊन पुढे भांडणे माजण्यापर्यंत पाळी. पहिली गोळी कुणाची बसली हे कुणी सिद्ध करू शकत नसे. तरी पण पहिली गोळी माझीच असे प्रत्येक बंदूकवाला म्हणायचा आणि मग भांडणे व्हायची. ती थेट शिमग्यापर्यंत चालत. शिमगा म्हणजे गावातला मोठ्या धमालीचा सण. बावटे घेऊन गावात रोंबटे नाचायचे. काठीला टाळे बांधून 15 दिवस पोरे शाबाय शाबाय करीत गावभर घरोघर फिरायचे. वाघाचे पट्टे अंगावर ओढलेला वाघ, छत्रीचे जुने कापड तोंडावर घेऊन आलेला कोल्हा किंवा जुनी घुंगडी पांघरून पाय ओढत असलेले अस्वल असे अनेक सोंगे घेऊन पोरे आमच्या घरी येत असत. प्रत्येक पोराला 1 पै अशा हिशोबाने 15 दिवस दानसत्र चालू असायचे. त्यामुळे काही वस्ताद पोरे राधाकृष्णाचा नाच आणीत. कृष्ण, राधा, पेंदे आणि किमान 9 सवंगडी असा तब्बल 12 पोरांचा मेळा आहे. हेतू हा की हा एका झपाट्यात 12 पै म्हणजे 1 आना मिळायचा. माझे आजोबा बाबूराव हे पै न पै देता देता पैसा 2 पैसे द्यायचे असे त्यांच्या काळात सोंगे घेऊन जाणारे लोक सांगत. पण त्यावेळची परिस्थिती ही निराळी होती. नोटा मोडून त्यांचे खणखणीत बंदे रुपये करून ठेवण्याचा त्यांना नाद. नोटावर त्यांचा विश्वास नव्हता. कधी ना कधी या कागदी नोटांच्या कपट्यांचा केर कचरा होणार अशी भीती त्यांच्या मनात ठाण मांडून असे. रुपयांच्या पिशव्या भरून ते माडीवर ठेवीत आणि चुकून पिशव्यांचा आवाज झाला तर लोखंडी खिळे आणून ठेवीत. घराचा छप्पर बदलूक होया असे सारखे सांगत सुटत. पण शिमगा आला म्हणजे मात्र 2 पिशव्या अपखुशीने ते मोकळ्या करीत. विशेषतः होळीच्या दिवशी सारी धामधूमच असायची. अजूनही थोडीफार असतेच. ज्याच्या परसात पोपळीचे झाड सर्वात उंच असेल ते बिनदिक्कत तोडले जाते. ते देवासाठी असल्यामुळे कुणाचा विरोध चालत नाही.
तोडलेली पोफळ देवळाच्या आवारात टाकायचे आणि तडक आमच्या घरी यायचे. ही कुळवाड्यांची वहिवाट. आता प्रमाण बरेच कमी झाले आहे. माझ्या लहानपणीसुद्धा हे प्रमाण घटत होते. पण आजोबांच्या काळात खरा रंग होता. पावल्या आधेल्या या नाण्याने भरलेल्या 2 पिशव्या घेऊन आजोबा ओट्यावर बसलेले असत. कुळवाड्यांची दुपारपासून घरी रीग लागे. एक एक जण हात पसरून उभा राही. मग आजोबा पिशवीतून प्रत्येकाला 8-12 आणे द्यायचे. हे दान फक्त दारू पिण्यासाठी असायचे. सोन्या, मेल्या गेल्या वर्षात तू बराबर तर्र झाला नाही, या वर्षात तसा नको, अशी ताकीद देऊन ते त्याला आणखी एक पावली देत आणि म्हणत, काळजीचं सारो पी, नाहीतर माडी घेऊन फुकटचा पोट फुगशील. मग गावातल्या निरनिळ्या गुत्त्यांत जत्राच भरत असे. संध्याकाळी चक्क 700-800 लोक लालबुंद तारवटल्या डोळ्याने एकमेकांकडे पाहत देवळाच्या आवारात जमत. पचा थुंकत, चुरमुरे चणे खात, एकमेकांना शिव्या देत, मिठ्या मारीत आणि देवळासमोर पानपत करून टाकीत. कुळवाड्यांच्या बायका आणि पोरे होळी बघायला जमत. 1000-1500 लोकांचा जमाव. होळीचा प्रचंड जाळ भगभगू लागे. काळोख पडण्याच्या सुमारास आजोबा येत. रेशमी फेटा, लांब कोट, धोत्राचा कासोटा, गळ्याभोवती उपरणे, एरवी ते हातात काठी घेत, पण या दिवशी मात्र काठी शिवाय आहेत. हेतू हाच की कोणी दारूच्या नशेत गैर वागला आणि त्याचा राग त्यांना आला तर त्याच्या टाळक्यात काठी बसायला नको. 15-20 महार ढमाढमा ढोल वाजवीत खुशाल जमावात घुसत. त्या एका दिवशी अस्पृश्यता विसरली जाई. तासेवाले मुसलमान, सनईवाले देवळी सारे एकमेकांत मिसळून आणि जगाला विसरून आवाजावर आवाज चढवीत. पोफळीचा शेंडा तोडून त्याला भगवा झेंडा बांधण्यात येई. त्या झाडाची आजोबा पूजा करीत. मग हर हर महादेव अशी एकच गर्जना होई. पोपळ सरळ उभी करून ती तालात नाचवली जाई. गुरवलक पोती भरून गुलाल उधळीत. अवघे आकाश लाल बुंद दिसे. दारूच्या वासात बरबटलेली शेकडो तोंडे आचकट विस्कट घोषणा देत. तोंडावर उलटे मनगटे मारून बोंबा बोंब करीत. कितीतरी वेळ असा प्रकार चालायचा. थकव्याचे नाव नसे. डोकीचे शेंबली उडवीत, ताटातला गुलाल दुसऱ्याच्या तोंडांना फाशीत, मध्येच थोडा आजोबावर उधळीत. मध्यरात्रीपर्यंत नुसती धमाल चालू असे. शेवटी आगीच्या शेजारी पोफळ पुरून ठेवली की होळी संपे. ताबडतोब धर्मशाळेत जेवण तयार असायचे. पुरुष उंचीचे हंडे चुलीवर चढवलेले असायचे. त्यात बकऱ्याचे मटण आणि पाटी भरून वडे. पहाटेपर्यंत आजोबा आपल्या हाताने प्रत्येकाच्या हाती जेवणाचे पत्रावर देत. आजोबांची आठवण झाली की एक आठवण त्यावेळचे म्हातारे अगदी तपशिलासह हमखास सांगत आणि ते दिवस फिरून येणार नाहीत असे म्हणून चुटपुटू लागत. आमच्या घरी म्हातारी भटीन होती. ते तर दर शिमग्याला म्हणायचे, कसला रे आत्ता शिमगा. बाबूराव शिमगा घेऊन गेले. ते खरे असावे. या देवळात एक चांदीचा धुंडका होता आणि मखमलीने सजवलेले चांगले 1.5 फूट लांबीचे जुत्याचे जोड होते. ते जुते घालून आणि दंडुका घेऊन गावाच्या रक्षणासाठी रवळनाथ दर रात्री गावभर रपेट करतो असे गावातले लोक म्हणत. भर रात्री रवळनाथाच्या जुत्याचा आणि दंडुक्याचा आवाज आपण ऐकला होता असे सांगणारे कितीतरी म्हातारे कुळवाडी गावात होते. सांभार वाड्यातल्या प्रत्येक घराण्याने दरवर्षी आळीपाळीने जुत्याचे जोड रवळनाथाला द्यायचे हे ठरवले होते. 2 वीत लांबीची आणि वीतभर रुंदीची जुती वर्षाच्या अवधीत पायात घालून झिजवल्यासारखी झिजलेली असत. एखाद्या वर्षी सांभाराचे एखादे घराणे देवाला जुते द्यायला विसरले की मग साऱ्या सांभार वाड्यावर कोप व्हायचा. पावसाळ्यात हगवण सुरू व्हायची. त्यामुळे न चुकता देवाला जुती पुसती केली जात असे. फार वर्षांपूर्वी एकदाच देवाचा चांदीचा दंडुका चुरला गेला होता. दंडुका चुरला जाताच एकाएकी गावभर खळबळ झाली. श्रद्धेला भक्तीला धक्का बसला. अनेकांच्या मुद्रा तर चिंतेने काळवंडल्या. आता अख्ख्या गावाला धोका आहे असे जाणते म्हातारे आपसात बोलू लागले. गावातल्या काही नाठाळ लोकांकडे जाऊन अंदाज घेण्यात आला. गावभर शोधाशोध झाली पण पत्ता लागला नाही.
शेवटी चोरीचा थांग पत्ता लावण्यासाठी भीतीग्रस्त गावकरी मोठ्या संख्येने देवळात जमले. मंडपात गुरव उभा राहिला. मोठमोठ्याने ढोल बडवून आणि गाराणे घालून गुरुवावर रवळनाथाचे वारे उभे करण्यात आले. नारळ फुटले. देवाचे तीर्थ शिंपडण्यात आले. गुलाल उधळण्यात आला. गुरुवाचे अंग थरथरू लागले. नाका तोंडातून घुसकार निघू लागले. तोंडा वाटे एक एक शब्द बाहेर पडू लागला आणि सारे जण कान देऊन ऐकू लागले. माझी काठी मी परत आणतोय, चिंता नको. चोर माझ्या पायाकडे खुळो होऊन फिरतलो. लोकांचा जीव भांड्यात पडला. चोर वेडा होऊन देवळापाशी येईल हे सर्वांना कळले. लोक रोजच्या रोज वाट पाहत राहिले आणि अवघ्या 4 दिवसात देवळाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला चांदीचा दंडुका दृष्टीला पडला. त्यानंतर पंधरवड्यातच शेजारच्या गावातला एक इसम वेडा होऊन आला. मरेपर्यंत तो वेडा हातवारी करीत काहीतरी बडबडत कधी कधी रडत देवळाच्या आसपास बसलेला असे. याच देवळात वर्षातून एकदा तरी भूत काढण्याचा प्रकार होत असे. मला आठवते, मोठी धामधूम करून सुताराच्या सीतेवरचे भूत याच देवळात काढण्यात आले होते. किरकोळ भूते खूप असायची. ती सहज जाती असत. पण कावल्याचे भूत म्हणजे महाभयंकर. सीतेवर कावल्याचेच भूक होते. कावला ही पोरवाळ नसलेली धोब्याची बायको. असे म्हणत की बऱ्याच वर्षापूर्वी वेशीवरच्या वडाखाली एक विहीर होती. आता ती बुजून गेली आहे. त्या विहिरीच्या आसपास रान माजलेले होते. या रानात दारूच्या भट्ट्या चालत. कावल्याचा नवरा दिवस रात्र तिथे पडलेला असे. एकदा रात्री नवऱ्याला घरी आणण्यासाठी कावला तिथे गेली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कावल्याचे प्रेत वडाखालच्या विहिरीत सापडले. कुणी म्हणत काळोखात पाय चुकून ती विहिरीत पडली. कोणी म्हणत पोरबाळ नव्हते म्हणून तिने जीव दिला. तर कुणी म्हणत दारूच्या धुंदीत नवऱ्याने तिला विहिरीत ढकले. काही असो, त्या वेळेपासून कावल्याचे भूत वडावर मुक्काम ठेवून असे. मूळ बाळ न झालेल्या सवासणीवर तिचे लक्ष असे. दिवे लागल्यानंतर अशा सवासणीने त्या वडाखालून जायची सोय नव्हती. पण माहेराहून यायला सीतेला उशीर झाला आणि नाईलाजाने घाबरी घुबरी होऊन ती वडाखालून एकदा दिवे लागलेल्या घरी आली. आता ती जागा कशी असेल कोण जाणे, पण त्यावेळी ती जागाच मोठी भयान दिसायची. तिथली वाट अरुंद होती आणि पांदीच्या तोंडाशी तो वड. 2 हात रुंदीच्या पांदीतून जायचे. दुतर्फा निवडुंगाची आणि इतर काटेरी झुडपे. पायाखाली सुकलेला पाचोळा. त्यात दडलेले दगड धोंडे. ठेच लागली तर अंगठा फुटायचा. त्या पांदीतून जाण्याचे संकट सीतेवर उडवले होते. आधी म्हणे तिला मोठा जाळ दिसला. तो जाळ भूताचाच असावा अशा भीतीने तिने मोठमोठ्याने रामनामाचा जप केला आणि झपाझप पावले उचलली. वर नजर करून तिने पाहिले सुद्धा नाही. तेवढ्यात म्हणे एक वाऱ्याची झुळूक आली आणि झाडाच्या फांद्यावर कोणीतरी नाचल्यासारखी पानांची सळसळ झाली. तेवढ्यात पदर उडाला. कोणीतरी तो ओढला असे तिला वाटले, म्हणून तिने तो जोराने खेचला. पुढे येऊन पाहिले तर तो पदर म्हणे फाटलेला होता. त्याबरोबर ती जी धावत सुटली ती घरी आली. झाली हकीकत घरी तिने सांगितली. हा कावल्याचाच प्रताप असे सर्वांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी किरकोळ इलाज झाले. पांड्या सुताराने सीतेच्या गळ्यात गंडे बांधले, मंतरलेले मणी बांधले, तीर्थ दिले, अंगारे लावले, कोंबड्या मारल्या, भगत आणले, समंदला बकरा दिला. इतकेच नव्हे तर भक्ताकडून सीतेला डागही दिले. पण काही झाले नाही. सीता दिवसच्या दिवस उतानी पडलेली असे. सारे अंग थरथरत असे. हाताच्या मुठी कडकडून आवळलेले असत. डोळ्यांतून प्राण गेल्यासारखे डोळे ताटरलेले असत. धापा लागल्यागत श्वासोच्छ्वास व्हायचा. तोंडातून सारखा फेस यायचा आणि मधून मधून किंचाळत ती ताड ताड जमिनीवर पाय आपटायची. वडावर जाते असे म्हणत पळायला बघायची. त्यामुळे पायात खोडे घालून तिला कोंडून ठेवली होती. अखेरीला रवळनाथाच्या देवळात सीतेवरचे भूत काढायचे नक्की ठरले. मला आठवते, त्या दिवशी दुपारपासून देवळात चिक्कार गर्दी जमली होती. मी देवळात गेलो तेव्हा गुरव घाईघाईने तरंगे सजवीत होते. रंगीत लाकडी दांड्याच्या वरच्या बाजूला झुपकेदार पद्धतीने लुगडे गुंडाळले जात होते. त्यावर पितळेचा हात बसविला होता.
हे तरंग म्हणजे देवाची निशाणी. दुपारी 3च्या सुमाराला देवळाच्या सज्जात 2 तरंगे घेऊन 2 मानकरी उभे राहिले. शिवा महार घुंगूर बांधलेली एक बांबूची काठी घेऊन दूर उभा राहिला. सभोवार उभे राहून 5 महाराणी गळ्यातले अगडबंब ढोल ढमाढमा वाजवायला सुरुवात केली. ढोलांचा कर्णभेदक आवाज सर्वत्र घुमून राहिला. तरंगांच्या पुढे नारळ फुटले आणि वरिष्ठ मानकऱ्यांनी जोरजोराने गाराणे घातली. थोड्या वेळात तरंग घेणाऱ्यांच्या अंगात देवाचे वारे संचारले. त्यांचे अंग थरथर कापू लागले. नाका तोंडातून जोरजोराने श्वासोच्छ्वास सुटू लागले. खांद्यावर तरंगे घेऊन त्यांनी ती गदागदा नाचवली. त्या 2 तरंगांपैकी एक तरंग भूतनाथ या देवाचे होते. भूतांचा नायनाट करणे हे त्या देवाचे काम. भूतनाथाचे तरंगे घेणाऱ्याच्या अंगात जोरात वारे संचारले. भूतास समोर आणण्याचा भूतनाथने आदेश दिला. दोघा तिघांनी सीतेला ओढीत आणली. पळून जाण्यासाठी तिची धडपड चालू होती. भूतनाथाच्या समोर यायला भूते अशीच कचरतात. अंगावर तरंग बसतात सीता ताडकन आडवी पडली. अजूनही तिचे अंग कापत होते. तोंडातून फेस उसळत होता. नजर दगडासारखी होती. दोन्ही हाताच्या मुठी कडकडून आवळलेल्या होत्या. जातय की नाही? भूतनाथने संतापाने प्रश्न विचारला. सीता काही बोलली नाही. भूतनाथचा राग अनावर झाला. त्याने तरंग खांद्यावर घेऊन सीतेच्या भोवती 2-3 फेऱ्या मारल्या. तितक्यात बाजूला उभ्या असलेल्या शिवाच्या अंगात एकदम वारे आले. भूतनाथने शिवाला हाताने फरमावले मात्र आणि शिवा तीरासारखा धावत आला. घालाव या भूताक. भूत घालवून देण्याचा हुकूम झाला. त्याबरोबर हातातली काठी उचलून शिवाने सीतेला बडवून काढली. चांगले 8-10 काठ्या पाठीवर ओढल्या तरी सीता रडली ओरडली नाही. भूत असले म्हणजे काठ्या भूताला लागायच्या. पहिल्या 10तली एकही काठी सीतेला लागत नव्हती. पण 11व्या काठीला सीता एकदम किंचाळली. तेव्हा सर्वांना कळले ती काठी सीतेला लागली. भूत गेले होते. भूत काढण्याचा हा असा एखाद दुसरा प्रकार वर्षातून असायचाच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.